तर आता अख्ख्या जगाला माहिती आहे की कोकण म्हणजे भरपूर पाऊस पडणारं ठिकाण, तरीही कोकणात अगदी मार्च महिन्यातच पाणी टंचाई सुरू होते। आमच्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये समजा 11 ते 12 माणसांचं 9 हंड्यावर पूर्ण जलचक्र चालत होतं आणि ह्या पाण्याचा प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा सदुपयोग व्हायचा की पाण्याचा वापर बेशोभ वाढलेला आहे। पृथ्वी तलावर असणाऱ्या सर्व सजीवांचा थोडासा विचार करा, तुम्हाला एकतरी प्राणी असा आढळतो का हो जो आपला मलमूत्र नदीमध्ये सोडतो? म्हैस घ्या, नदीमध्ये बसलेली असते, हत्ती घ्या, पाण्यामध्ये डुंबतो, पण तुम्हाला कधीही तो नदीमध्ये लघवी केलं अथवा नदीमध्ये टॉयलेट केलं आढळून येणार नाही। पण आज आम्ही जे काय करतोय तुमचा सगळा मलमूत्र नेऊन पाण्यामध्ये, म्हणजे रडू येते ज्यावेळी, जी मला पाणी देते, जी मला जीवन देते, तिच्यातच मी सगळं घाण पाणी। आमची कोकणी जनता अजूनही झोपलेली आहे। एक आम्हाला हायवे हवा जो आमचा मुंबई गोवा हायवे, दुसरा आमचा आता काय केलं आहे, आम्हाला सागरी महामार्ग काय, तिसरं काय केलं आहे, ग्रीनफील्ड हायवे। आता असे 3 टप्पे तुम्ही हायवेचे तुम्हाला आवश्यक का आहेत? हा जो हायवे आहे आपला मुंबई गोवा हायवे, हा हायवे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर केला जाणार होता, पण ज्यावेळी त्याचा सर्वे केला गेला त्यावेळी त्याची वाहतूक नाही, ते ठेकेदाराला परवडणार नाही म्हणून तो शासन करते। मग याच्यावर जर एवढी वाहतूक नाही तर याला पॅरलल 3 कशासाठी हवेत? आणि याच्या बाजूची सलगची सगळी झाडं तोडली जाणारी आहेत, हे संपूर्ण कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे आणि भूगर्भात जाणारं पाणी थांबवलं जाणार। आता याच्यात तुम्हीच सांगा आम्हाला की हा विकास आहे की विनाश आहे? सरकारचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? सरकारी जी काही योजना आहेत ती तेथे असणारे पश्चिम महाराष्ट्रातील जे अधिकारी आहेत यांनी निर्माण केलेली, त्यांच्या भूमिकेतून त्या जमिनीला अनुकूल अशी ती योजना असते आणि त्याच्या त्या टर्म्स कंडिशन्स त्या कोकणी याला लावल्या जातात आणि त्या योजना कोकणात त्यामुळे सक्सेस होत नाहीत। स्वार्थी राजकारणी लोकांनी या नदी पात्रात, चला तुम्ही आलात ना बसायचं घर बांधा, तुम्ही आलात ना गरीब लोक इथं बसा, काय मतांसाठी, आणि अशा प्रकारे नदी पात्रात घरी होतं। भादव्याचं लाकूड खराब होत नाही म्हटलं तर तुम्ही ऐकलंय हो। पण भाद्रपद महिन्यामध्ये ही झाडं तोडण्याचं कारण असं की भाद्रपद महिन्यानंतर पूर्णपणे जमिनीमध्ये ओलावा असतो, येऊन जाऊन पाऊस असतो आणि त्या मुळांना, झाडांना शॉक लागतो पण मुळं मरत नाहीत। या जल आणि वन समृद्ध करून आपण आपला भाग कृषी आणि पर्यटन समृद्ध इझिली करू शकतो। तोच बेसिक मुद्दा आम्ही बाजूला करतोय, तर आम्ही पुढे आमच्या गावचा काय विकास करणार आणि हे राजकारणी काय विकास करणार? कारण आमची मानसिकताच नाही आहे ना विकास करून घ्यायची, आमची विकासाची व्याख्याच बदलली आहे, विनाशाकडे जातोय आम्ही।